म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओमध्ये किती सिप असाव्यात? 1, 3, 5, 10, 15. एक सामान्य इन्व्हेस्टरचा पोर्टफोलिओ बघायला गेलो तर सरासरी 5 ते 10 तर सिप्स चालूच असतात. जसं काय एक डीमार्टचं मार्केट आहे तसं त्याप्रमाणे ते पोर्टफोलिओचं पूर्ण एक सुपर मार्केट करून ठेवलेलं असतं. ओके, ह्या व्हिडिओमध्ये महत्वाचं म्हणजे सिप जर आपल्याला कुठली नवीन सुरू जरी करायची असेल तर त्याच्या मागचं लॉजिक काय असलं पाहिजे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सिपला घेऊन जर आपल्याला डिव्हर्सिफिकेशन पण जर करायचं असेल तर काय बेसिसवरती असलं पाहिजे आणि ॲडिशनल अजून लेट्स से कुठला म्युच्युअल फंड जरी बाय जरी करायचं असेल त्याच्या मागचं तेही लॉजिक काय असलं पाहिजे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. व्हिडिओच्या दौरान जर तुम्हाला कुठेही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट सेक्शनचा वापर करा, जेणेकरून एकतर मी कमेंट्समध्येच किंवा आजचा व्हिडिओ पण असा जर प्रेरित आहे वन ऑफ द कट्टर फॉलोअर ज्यांनी कमेंट केलेलं आहे. ऑलराईट, कोण त्यांचं नाव काय ते पण मी दाखवून देतो. नाव आहे लक्ष्मणजींचं. त्यांचं क्वेश्चन काय की माझी 10,000ची सिप चालू आहे, 5 सिप आहेत प्रत्येकी 2,000 रुपयाची. ओके, सो या व्हिडिओला या कमेंटला प्रेरित होऊन मी आजचा व्हिडिओ क्रिएट करतोय. सो प्लीज कमेंट करा जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तरातून तुम्हालाही मला उत्तर देता येईल या व्हिडिओ फॉर्मॅटच्या मार्फत आणि ॲट द सेम टाइम इतर लोकांनाही याची मदत होईल. सो माझं इंट्रोडक्शन करून घेतो. पहिलं तर जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी आहे महेश पाटील, एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टिंग सुरू करायची असेल किंवा ऑलरेडी तुमची जर्नी सुरू असेल आणि असा कोणी एक व्यक्ती पाहिजे तुमचा हात धरून चालण्यासारखा येणारे 30 वर्ष, तर मी तुमच्यावर काम करण्यास रेडी आहे. तर काय करायचं आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकवर क्लिक करून येईल तो फॉर्म भरा, सबमिट करा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन करेल कशी ही जर्नी, म्युच्युअल फंडची जर्नी मी तुमच्यावर करण्यास येणारे 30 वर्ष रेडी आहे. तर चला व्हिडिओची पण सुरुवात करूया. आता पहिला तर महत्वाचं आपल्याला काय समजणं गरजेचं आहे की जसं इन दिस केस लक्ष्मणजीने 5 सिप केलेत. या 5 सिप खरंच करणं गरजेचं होतं का? ओके, किंवा फॉर दॅट मॅटर मी एकच सिप करू का मग इन दॅट केस महेश? आता ह्याचं उत्तर जर आपल्याला पाहिजे असेल तर प्रत्येक सिप आहे ना एक मटक्यासारखी आहे. म्हणजे जसं मनी बँक, राईट, जशी माझी ही एक मनी बँक आहे. या मनी बँकचा एका मनी बँकचं म्हणजे ही माझी एक सिप आहे. या एका मनी बँकचा एका स्पेसिफिक उद्दिष्ट असणं गरजेचं आहे, एक गोल असणं गरजेचं आहे. ऑलराईट, सो इन दिस केस आपल्या लाईफमध्ये किती गोल्स असू शकतील? सो इन दिस केस आपण म्हणू शकतो की मला घर घ्यायचं आहे, मे बी ह्यासाठी मी एक सिप चालू करेन. मला चाइल्ड एज्युकेशन, म्हणजे मुलांचं एज्युकेशन करायचं आहे, त्याच्यासाठी मी एक सिप सुरू करेन वेगळी. मला रिटायरमेंटचा माझा पोर्टफोलिओ कॉर्पस क्रिएट करायचा आहे, त्यासाठी मी एक सिप सुरू करेन. मला वेकेशनला जायचं आहे 5 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर मला गाडी घ्यायची आहे, त्यासाठी मी सिप करीन. आणि नाही, मला आता फक्त मला सगळं झालेलं आहे, मला फक्त नेटवर्क जनरेशन करायचं. अशी बरेचसे क्लायंट्स भेटतात मला, फक्त मला नेटवर्क जनरेशन करायचं आहे, अशी ही सिप जर करायची आहे तर ह्याची सिप आपण करू शकतो. सो इन अदर वर्ड्स पॉईंट काय सांगतोय की गोल बेस्ड अप्रोच, प्रत्येक सिप एक स्पष्ट फायनान्शियल गोल असला पाहिजे. सो इन दिस केस लक्ष्मणजी, तुम्ही आता स्वतःला विचार, हे 5 जे मी सिप केलेले आहेत आणि इतर दर्शक प्रेक्षक जे बघतात, म्हणजे कट्टर फॉलोअर्स पण जे बघतात आहे, तुमच्या नंबर ऑफ सिप जेवढे आहेत याच्या मागे प्रत्येक सिपच्या मागे काही गोल आहे का? गोल नसेल तर तेवढ्या सिप कशाला करायच्या? कारण ह्याच्याने काय होतं की एक एक फंड आपण घेतलेला असतो. परत ह्याच्यावरती येतो. सो उद्या जाऊन माझा हा गोल मीट झालाय, परदेशी ट्रॅव्हल करायचं 5 वर्षाचा, तर फक्त आणि फक्त हा वाला फंड मी ओपन करणार. ओके, बाकीचे 4 फंडांना मी हात नाही लावणार. दुसरी गोष्ट, मला प्रत्येक गोल माझा कितीनी वाढतोय, राईट. सो एक्झाम्पल मी गोल ठेवला की म्हणा माझा एवढा सध्या गोल ह्याचा मीट झालेला घराचा, चाइल्ड एज्युकेशनचा माझा 50% ऑलमोस्ट गोल मीट झालेला आहे. सो हा जो अगेन जो तुम्ही ठेवलेला असणार तुमच्या डोक्यामध्ये जे पण नंबर्स आहेत, राईट, 1 CR म्हणणार होमसाठी लागणार आहे, मला चाइल्ड एज्युकेशन 30 लाख रुपये लागणार आहे. सो किती पर्सेंटेजनी पण तो गोल कंप्लीट होत चाललेला आहे हे पण तुम्हाला बघायला मिळतं वेगवेगळ्या सिप्समुळे. सो त्यामुळे जर तुम्हाला सिप ॲड करायची असेल तर त्याच्या मागचं महत्त्वाचं लॉजिक म्हणजे गोल बेस्ड अप्रोच असणं गरजेचं आहे.
आता ह्याच्यामध्ये पण जेव्हा आपण गोल बेस अप्रोच पण करतो, त्याच्यामध्ये पण अगेन वन ऑफ द गोष्ट लोक अगेन प्रॉब्लेममध्ये आणतात की बाबा चला माझा ना घर घ्यायचा एक गोल आहे, तर मी एक लार्ज कॅप फंडमध्ये करतो, एक XYZ लार्ज कॅप फंडमध्ये करतो. नंतर चाइल्ड एज्युकेशन पण आहे, ते पण मी लार्ज कॅप फंडमध्ये ABC लार्ज कॅप फंडमध्ये करतो. ऑलराईट. रिटायरमेंटचा गोल आहे, तर रिटायरमेंटचा पण मी गोल एक MAY वाल्या लार्ज कॅप फंडमध्ये करतो. सो इन अदर वर्ड्स पॉईंट काय सांगतोय की हे पण करणं काइंड ऑफ चुकीचं आहे. म्हणजे ह्याच्याने काय होत आहे की तुमचं पूर्णच्या पूर्ण भले सगळे वेगवेगळे गोल्स आहेत, पण हे सगळेचे सगळे वेगवेगळे गोल्स तुम्ही एकाच ह्याच्यावरती टाकत आहेत, एकाच कॅटेगरीवरती टाकत आहेत, ते पण जरा चुकीचं आहे. सो इन दॅट केस आपल्याला फंड, कारण हे का होतं, काय होणार याच्यामुळे, कारण ह्याच्यामध्ये मॅक्सिमम स्टॉक्स एका टाईपचे असणार किंवा स्टॉकचे ओव्हरलॅपिंगचा जो प्रकार असतो, ऑलराईट, 60% तुमचा पोर्टफोलिओ हा सेम स्टॉक्सनी भरलेला असणार आहे. भले दिसताना तुम्हाला हा ABCD फंड, XYZ फंड, MAY फंड हे वेगवेगळे फंड्स दिसतील, पण ॲक्च्युली तुमच्याकडे सेम स्टॉक्स असणार आहे. मग उपयोग काय? तर ह्याला पण आपण डिव्हर्सिफिकेशन म्हणायचं नाही. सो अगेन सिप करत असताना विचार करा की मला कुठल्या कॅटेगरीचा फंड कुठल्या गोलसाठी माझं सुटेड आहे. सो एक्झाम्पल मी म्हणेन इन दिस केस की बाबा मला जो एक्स्ट्रीम शॉर्ट टर्म नीड्स आहेत, म्हणजे 5 वर्षापर्यंत ज्या नीड्स आहेत, तर मला थोडंसं सेफली चालायचं आहे, तर मी लार्ज कॅप फंडनी काम करेन. ओके. मी म्हणेन की माझ्या मुलांचं आत्ता जस्ट माझ्या जन्माला मुलगी आलेली आहे की मुलगा आलेला आहे आणि मला 18 वर्षानंतर त्याला गिफ्ट द्यायचं आहे की 20 वर्षानंतर त्याला गिफ्ट द्यायचं आहे, त्याला मिलियनर बनवायचं आहे किंवा वॉट एव्हर करोडपती बनवायचं आहे, तर इन दॅट केस मी म्हणेन चला माझ्या मुलांसाठी मी स्मॉल कॅपमध्ये काम करेन. ओके. मग मी म्हणेन नाही बाबा मला आता रिटायरमेंट करायचं आहे, मला ना ऑलमोस्ट एकदम सेफ काइंड ऑफ खेळायचं आहे आणि ॲट द सेम टाइम ॲग्रेसिव्ह पण करायचं आहे, रिटायरमेंटचं आहे. सो रिटायरमेंटमध्ये मी कॅटेगरी वाईज मी मिड कॅप माझ्यासाठी सिलेक्ट करेन. सो कॅटेगरी सिलेक्शन पण महत्वाचं आहे, डिपेंडिंग तुमचा एंड गोल काय आहे. ऑन दॅट बेसिस तुम्ही तुमचे हे फंड सिलेक्शन वेगवेगळे कॅटेगरीज आहेत, तुम्ही त्या हिशोबाने सिलेक्ट करू शकता. ओके. हा आहे पॅरामीटर 1. पॅरामीटर 1 तर गोल बेस, आणि नंतर सिलेक्ट करताना परत त्या गोलला घेऊन कुठल्या टाईपचा फंड सिलेक्ट करणं हे पण खूपच महत्वाची गोष्ट आहे. ओके. आता इन दिस केस परत तुम्ही म्हणा ठीक आहे महेश हे सगळं ठीकठाक आहे, पण मला जनरल एक स्पेसिफिक एक बेसिक रूल तर सांग की बाबा की मला किती करायचं आहे, म्हणजे किती एक सामान्य नवीन व्यक्तीने काय करावं, सर मी चुकी केली तरी किती करावं. तर मी म्हणेन एक जो सिम्पल स्टार्टिंगवाला इन्व्हेस्टर आहे ना, स्टार्टिंगवाला इन्व्हेस्टर जो जस्ट म्युच्युअल फंडमध्ये आलाय, त्याच्यासाठी महत्त्व काय माहिती आहे का, तुम्ही खरं म्युच्युअल फंड तुम्हाला पटतंय का ते पहिलं बघायचं आहे ना तुम्हाला. सो त्यासाठी पहिलं तर मी म्हणेन मॅक्सिमम मी तर म्हणेन एकच करा, पण मॅक्सिमम 2च्या वरती जाऊ नका सुरुवातीला स्कीम्समध्ये, SIPsमध्ये. कारण काय आहे की म्युच्युअल फंडचा डेटा काय सांगतो मला, इन दिस केस सेबीचा पण डेटा आहे की 3 वर्षात 3 इयर्समध्ये 90% लोक म्युच्युअल फंड सोडून जातात, त्यांचे सिप तोडतात. सो पहिले 3 वर्ष तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे की हा जो म्युच्युअल फंडचा जो कॅटेगरी मी इन्व्हेस्टमेंटसाठी मी सिलेक्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये जर मला सक्सेसफुल व्हायचं आहे, तर सुरुवातीला मला 1 ते 2 फंड्सनीच जे चांगले डिव्हर्सिफाईड फंड्स आहे त्याच्यामध्येच मला काम करायला लागेल, तर कुठे तुम्ही म्युच्युअल फंडच्या प्रेमात पडाल. सो स्टार्टर्सवाल्यांनी तर 1 ते 2 फंडच्याच रेंजमध्ये सिप्स केलेले मच मोर बेटर आहे, नो मॅटर कोणी काय सांगितलं तरी. ओके. एकदा तुम्ही म्हणाल की चला मी 3 इयर्स ओल्ड इन्व्हेस्टर आहे, ऑलराईट, 3 इयर्सपेक्षा जुना इन्व्हेस्टर आहे, मग तुम्ही आता फोकस करा की येस आता ना मी मे बी 3 ते 4 सिप्स पर्यंत मी जायला रेडी आहे, अगेन बेस्ड ऑन व्हॉट की माझे हे गोल्स काय आलेले आहेत, तर गोल वाढले आहेत तर. ऑलराईट. नाव इन दिस केस अगेन लेट्स से आपण परत तुम्ही प्रश्न विचारणार की लेट्स से 3 ते 4 सिपमध्ये मी 2 स्मॉल कॅप, 1 लार्ज कॅप आणि 1 मिड कॅप असं केलं तर चालेल का. ऑलराईट. सो इन दिस केस माझं म्हणणं असेल की लेट्स से आता इन दिस केस स्मॉल कॅप आणि स्मॉल कॅप हे 2 एका टाईपचे फंड आयडियली परत चेक करा की त्यामध्ये ओव्हरलॅपिंग किती आहे. काहीतरी जेवढं कमी ओव्हरलॅपिंग तेवढं चांगलं, म्हणजे सेम दोन्ही फंड्समध्ये सेम असलं नाही पाहिजे. तर मी म्हणेन येस, एक स्मॉल कॅप फंड मी शायनीसाठी
माझी एका मुलीसाठी, एक स्मॉल कॅप फंड माझ्या मायरासाठी. कारण माझा गोल आहे की मला लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन करायचं आहे. 18 ते 20 वर्ष मला पैसा लागणार नाही आहे. तर मी स्मॉल कॅप करेन, पण माझ्या एका मुलीच्या नावावरती एक स्मॉल कॅप घेईन, दुसऱ्या मुलीच्या नावावरती दुसरा स्मॉल कॅप घेईन, आणि हे दोन्ही फंड्समध्ये एवढं काही इंटर रिलेशन को रिलेशन नाही आहे. ओके. सो अशा प्रकारे परत तुम्ही तुमच्या फर्दर ह्या सिप्स डिझाईन करू शकतात. पण हे कधी करायला जायचं, ॲटलिस्ट 3 वर्षाचा ब्रेक इन पिरियड, की तुम्ही याला सिपच्या प्रेमात पडलं असं ना. नॉर्मली अरेंज मॅरेजमध्ये लव्ह नंतर होतं ना, कोणाकोणाला मे बी वर्ष लागतं, कोणाला 2 वर्षे लागतं, कोणाकोणाला 3 वर्षे लागतं. तसं सिपमध्ये पण लव्ह ॲट फर्स्ट साईट नाही आहे, वेळ लागणार. पण एकदा 3 वर्ष गाठली की तुम्ही ते 90% बाहेर येऊन 10% जे सक्सेसफुल सिप इन्व्हेस्टर आहेत, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर आहेत, त्या कॅटेगरीमध्ये याल. तेव्हा तुम्ही थोडंसं डिव्हर्सिफिकेशनला जा. ओके. सो अशा प्रकारे हे मेन माझं एक बिगिनर आणि जो प्रो जो आहे ह्यांच्यासाठी हे माझं सजेशन राहील की अशा प्रकारे तुम्ही या गोष्टी करू शकतात. ओके. आता फर्दर हे सगळं ठीक आहे. आता डायव्हर्सिफिकेशन मला करायचं आहे. ऑलराईट. भले माझे 4 ते 5 फंड्स आहेत, सिप चालू आहेत, पण माझं ओव्हरऑल पोर्टफोलिओमध्ये मला डायव्हर्सिफिकेशन पाहिजे. तर काय करायचं? तर स्वतःला परत विचारा की ॲसेट अलोकेशन. ओके. डिव्हर्सिफिकेशन पाहताना म्युच्युअल फंड्स पाहण्यापेक्षा ॲसेट अलोकेशन तुम्हाला काय किती करायचं आहे. म्हणजे इन दिस केस तुम्ही म्हणणार की इक्विटीमध्ये मला 70% ठेवायचं आहे. ओके. डेट फंड्समध्ये मी म्हणेन की मला 20% ठेवायचं. मी अंदाजे सांगतोय. ओके. हे चेंज होत राहणार डिपेंडिंग तुमचे गोल्स आणि काय आहेत. नंतर तुम्ही म्हणाल की नाही मला थोडंसं ना गोल्ड पण पाहिजे, कारण गोल्ड आणि सिल्वरचे पण फंड्स आहेत. सो कमॉडिटी इन दिस केस कमॉडिटीचे पण फंड्स आणि आहेत. ह्याचं मला किती ठेवायचं आहे. ऑलराईट. सो अशा प्रकारे हे ॲसेट अलोकेशन पण ॲट सम पॉईंट ऑफ टाईम तुम्हाला विचार करायला लागेल. अगेन ही गोष्ट आहे 3 इयर्स नंतरच्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही थोडंसं एक्सपिरियन्स असाल, रेग्युलरली तुम्ही सिप करत असाल, तेव्हा ह्या डिव्हर्सिफिकेशनमध्ये जावं. ओके. म्हणा आता एक्झाम्पल मी म्हणेन की आता माझा 50 लाखाचा पोर्टफोलिओ झाला आहे म्युच्युअल फंडचा, पण हा प्युअर इक्विटीज आहे. अरे बापरे. तर एक काम करतो ना मी आता ह्याच्या पुढचं अमाऊंट मे बी एक 10% अमाऊंट मी आता ना गोल्ड रिलेटेड म्युच्युअल फंड्समध्ये टाकतो. म्हणजे मग गोल्डचं पण एक्सपोजर थोडंसं आलं. ओके. नंतर जशी रिटायरमेंट जवळ आली, ऑलराईट, ऑलमोस्ट लाईक म्हणणार की मी 3 वर्षावरती माझी रिटायरमेंट येते. माझं म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ छानपैकी 3 करोड रुपयाचा बनलेला आहे, 3 कोटी रुपयाचा बनलेला आहे. आता ही शेवटची म्हणजे 2-3 वर्षाची सेव्हिंग आहे ना, मी आता ना डेट फंड्समध्ये ठेवेन. कारण ऑलरेडी माझा एवढा मोठा पोर्टफोलिओ बनलेला आहे. आता मी उरलेली सेव्हिंग्स डेट फंड्समध्ये ठेवेन, कारण माझा गोल जवळ आल्यामुळे मला पैसा परत आता सॅलरी दर महिन्याला लागणार आहे. सो त्यासाठी मला ॲटलिस्ट एक 3 ते 5 वर्षाची सॅलरी तरी त्या फंड्समध्ये किंवा जो पण एक्सपेन्सेस मला लागणार आहे तो माझ्या फंड्समध्ये त्या ठेवणं गरजेचं आहे. सो कळलं. सो अशा प्रकारे आपण आपलं ॲसेट अलोकेशन बघणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामध्ये पण सेम अगेन मार्केट कॅप एक्सपोजर. जर तुम्हाला जसं तुमचा हे गोल आला जवळ, तर तुम्ही म्हणाल की नाही काम करतो आता मला जास्त रिस्क नाही घ्यायची आहे, तर मी मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधनं सगळे लार्ज कॅपमध्ये येतो, किंवा मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधनं मी डेट्समध्ये जातो, समथिंग जे पण तशा टाईपच्या गोष्टी पण तुम्ही डिस्कस करू शकतात. सेक्टर लेवल एक्सपोजर. आता हे सेक्टर लेवल एक्सपोजर पण कोणी करावं, जर तुम्ही ॲक्टिव्हली मार्केटला ट्रॅक करत असाल की मार्केटचा फॉल आलेला आहे, म्हणा की आय टी सेक्टर पडला आहे, मला वाटतं की इकडनं आय टी सेक्टर वर जाईल, तेव्हा मी इकडे बाय करून इकडे सेल करायचा प्रयत्न करणार. कारण सेक्टर एक्सपोजरमध्ये मेनली इट्स लाईक ट्रेडिंग ओनली, पण बरेचसे लोक करतात. पण त्यांना अगेन हे कोणी केलं पाहिजे, मिनिमम 3 इयर्स ज्या लोकांनी इथे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टर म्हणून घालवलेले आहेत, त्याच्यानंतर हा विचार करावा. ओके. नंतर बाकी ऑफकोर्स स्टॉक ओव्हरलॅप बघावा, तुमची स्वतःची रिस्क बघणं गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या लाईफच्या करंट स्टेजला किती रिस्क घेऊ इच्छिता ते बघणं गरजेचं आहे. तुमचे गोल्सही इतर जशी रिवाईज होतात आहे, काय ॲडिशनल काही नवीन गोल्स येतात आहे, कारण माणसाचे गोल्स चेंज होत जातात. ऑफकोर्स रिटायरमेंट हा गोल आहे, पण रिटायरमेंट 20 वर्षांच्या जागेवरती मी म्हणेन 15 वर्षावरती घेईन, तर त्याप्रमाणे सिप परत रिबॅलन्स करायला लागते. ओके. परत इन दिस केस तुम्ही 20 वर्ष नाही, मला आता 25 वर्ष मी काम करणार आहे, तर अगेन तो गोल चेंज होतो. सो गोल पोस्ट चेंज झाल्याप्रमाणे पण तुमच्या सिप्समध्ये तुमच्या सिप अमाऊंटमध्ये प्लस मायनस पण बदल होत राहू शकतात. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी बघून
आपला स्ट्रॉंग पोर्टफोलिओ आपल्याला क्रिएट करायचा आहे. सो जस्ट या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं मला काय सांगायचं आहे तुम्हाला, की पहिली गोष्ट, नवीन फायनान्शियल गोल जर सुरू करायचा असेल तरच नवीन सिप आपल्याला सुरू करणं गरजेचं आहे. एक्झिस्टिंग पोर्टफोलिओमध्ये समजा जर एखाद्या कॅटेगरीचा एक्सपोजर जर जास्त असेल, उगाच तरी गोल्डमध्ये मी पैसा लावून ठेवलाय, गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गोल्ड म्हणजे उगाच तरी म्हणजे तेव्हा चाललेलं सिल्वर घेऊन ठेवलंय, मग तो एकदा रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. खरंच मला एवढं सिल्वर आणि एवढं गोल्ड फंड्स माझ्या पोर्टफोलिओमध्ये असले पाहिजे का? सो तेही बघणं तुम्हाला गरजेचं आहे. नंतर स्वतःची रिस्क प्रोफाईल तुमची काय, तुम्ही किती रिस्क घेऊ शकतात, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आणि कॅप्समध्ये त्याप्रमाणे तुम्ही बघा. तुमचे सगळे स्मॉल कॅप तर भरले नाहीत ना, सगळेचे सगळे उगाच तरी लार्ज कॅप भीतीने भरले नाहीत ना, उगाच तरी असे हायब्रिड आणि फंड्स तर भरले नाहीत ना ग्रोथ याच्यामध्ये फेजमध्ये, तर तेही तुम्हाला बघणं गरजेचं आहे. ओके, सो अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ही जर्नी करायची. सो परत सांगतो, हे थोडंसं कॉम्प्लेक्स गोष्ट आहे, कारण हे ऑनगोईंग बेसिसची गोष्ट आहे. सो हे DIY डू इट युअर सेल्फ करण्यासारखी तशी गोष्ट नाही आहे. सो त्यासाठी परत सांगतो, प्रत्येक व्यक्तीबरोबर एक जर त्यांचा साथीदार असेल, एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणा की एक मित्र म्हणा, जो तुम्हाला गाईड करण्यास मदत करत असेल, तुमचे डिसिजन घेण्यास मदत करत असेल, तुमचे गोल्सच्या प्रमाणे, तुमच्या रिस्कच्या प्रमाणे, प्रत्येकाने तो व्यक्ती बघावा. नाव इन दिस केस जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, मी तुमच्याबरोबर काम करण्यास रेडी आहे. सोबत 300 लोकांबरोबर मी काम करतो त्यांच्या गोल्सला घेऊन. तुम्ही इंटरेस्टेड असाल, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की क्लिक करून मेसेज करा. ऑलराईट, सो मी आहे महेश पाटील. आपण बघा माझं चॅनल श्रीमंती. परत एकदा चॅनलला सबस्क्राईब तर जरूर करा. टेलिग्राम चॅनलचं पण लिंक दिलेली आहे, इकडे नक्की जॉईन करून घ्या. आणि काही पण तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील प्लीज कमेंट्समध्ये टाका. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमचे कमेंट्स एकतर व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये किंवा फॉर दॅट मॅटर कमेंट्समध्ये उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.